टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण गुगल LLM नोटबुक किंवा जेमिनी नोटबुक असेल याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे एखादा PDF असेल किंवा एखादा तुमचं सरावासाठी कुठला पाठ्यपुस्तक असेल त्याचं PDF अपलोड करून आणि त्याची प्रश्नमंजुषा थोडक्यात कशाप्रकारे गुगल LLM नोटबुक तयार करतं आणि कशाप्रकारे आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात ते आपण सोडवणार आहोत. एक प्रश्नपत्रिका आहे, तर एक PDF आहे, ती आपण पाहिली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तर जे संगणक म्हणजे काय, संगणकाचे आउटपुट व इनपुट डिव्हायसेस त्याचीच PDF आपण वापरून प्रश्नमंजुषा तयार केलेला आहे. तर आपण वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. ही PDF बघा, PDF अपलोड झालेला आहे. संगणक म्हणजे काय, इनपुट व आउटपुट उपकरणे. संगणक म्हणजे काय, आउटपुट इनपुट उपकरणे हाच काय आहे. सिलेक्टेड सोर्सेस चॅट स्टुडिओ टॅब 3 of 3 सिलेक्टेड. प्रश्नमंजुषा लोड होत आहे तर आपण संगणक प्रश्नमंजुषा संगणक प्रश्न फ्लॅश कार्ड बघितलं होतं आपण. क्विज बटन क्विज म्हणजे प्रश्न किंवा प्रश्नमंजुषा क्विज कशा प्रकारे तयार झालेले आहेत बघूया आपण. संगणक प्रश्नमंजुषा संगणक प्रश्नमंजुषा संगणक शेअर बटन. मी हे प्रश्न इथं सोडवलेले नाही आहेत, तुम्ही आपण सर्वजण मिळून सोडूया. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं प्रश्न चुकेल आपला, समजा प्रश्नाचं उत्तर चुकीचं जर दिलं तर त्याचा इनपुट तो देतो आणि जर बरोबर उत्तर दिलं तर त्याचाही तो इनपुट उत्तर देतो. तर आपण बघूया कशा प्रकारे इथं प्रश्नपत्रिका आहे. तर पहिला प्रश्न मला पण माहिती नाही, प्रश्न 1 पैकी 1 ते 8 प्रश्न आहेत. तर बघूया कशा प्रकारे तिथं प्रश्न काय विचारला आहे. पहिला प्रश्न क्वेश्चन 1 संगणक कॉम्प्युटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. संगणक, पहिला प्रश्न आहे संगणक कॉम्प्युटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहेत. सो आपण बहुपर्यायी प्रश्न सोडवा किंवा बरोबर की चूक लिहा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या, अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका इथं प्रश्न असतात. तशा स्वरूपाचे प्रश्न Q&A वाले प्रश्नसुद्धा असू शकतात. तर आपण बघूया पहिला प्रश्न काय आहे. क्वेश्चन 1 संगणक कॉम्प्युटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. संगणक कॉम्प्युटर हे कुठल्या प्रकारचे उपकरण आहे. ए फक्त खेळण्याचे साधन फक्त खेळण्याचे साधन. बी इलेक्ट्रॉनिक उपकरण. सी केवळ यांत्रिक उपकरण. केवळ यांत्रिक उपकरण. डी लाकडी पेटी. लाकडी पेटी. आता आपण काय करूया, याचं उत्तर जे आहे ए फक्त खेळण्याचे साधन, बी इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. तर आपण याचं उत्तर चुकीचं देऊन बघूया काय होतं. ए फक्त खेळण्याचे साधन फक्त. बी सी केवळ यांत्रिक उपकरण. केवळ यांत्रिक उपकरण. क्वेश्चन 1 of 8 वेब व्यू. तर बघा इथं काय झालं. बी इलेक्ट्रॉनिक उपकरण बटन डिसेबल्ड. ए फक्त बी इलेक्ट्रॉनिक उपकरण. तर यातले पर्याय जो आहे तो बी इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, त्याने सिलेक्ट केलेला आहे. सी केवळ यांत्रिक उपकरण. केवळ यांत्रिक उपकरण. डी लाकडी पेटी. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा काय होतंय, जे टॉकबॅक युजर नाहीत, पार्शली आहेत, त्यांच्यासाठी सांगतो. जे तुम्ही प्रश्नाचं उत्तर देता ते रेडमध्ये बी इलेक्ट्रॉनिक उपकरण बटन डिसेबल्ड. डी जे तुम्ही सिलेक्ट कराल ते बटन डिसेबल म्हणतं टॉकबॅक. आणि जे सी केवळ यांत्रिक उपकरण बटन डिसेबल्ड. आता हे दोन बटन काय डिसेबल म्हणलेले आहेत बघा. तर तुम्ही आपण काय केलं तर केवळ यांत्रिक बटन आहे, बटन डिसेबल. जे टॉकबॅक युजर आहे त्यांच्यासाठी सांगतो डिसेबल का म्हणत आहे. तर आपण ते सिलेक्ट केलं होतं, बरोबर आहे, त्याच्यामुळे ते डिसेबल म्हणत आहे. आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण इलेक्ट्रॉनिक उपकरण हे त्याचं उत्तर आहे प्रश्नाचं. संगणक कॉम्प्युटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. संगणक कॉम्प्युटर हे कुठल्या प्रकारचे उपकरण आहे, तर इलेक्ट्रॉनिक प्रकारचे उपकरण आहे, अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे. तर ते काय डिसेबल म्हणत आहे, तर युजर जे टॉकबॅक युजर आहेत त्यांना सांगतो याचं उत्तर बरोबर असल्यामुळे ते बटन डिसेबल झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सी केवळ यांत्रिक उपकरण केवळ यांत्रिक उपकरण हे बटन आपण सिलेक्ट केल्यामुळे डिसेबल झालेलं आहे. तर याचं उत्तर आणि जे नॉर्मल युजर आहेत त्यांना सांगतो, त्यांना माहीत असणार आहे की जिथं बरोबर आणि हिरव्या कलरमध्ये आयकॉन्स जे उत्तर आहे ते दाखवतं आणि रेड कलरमध्ये चुकलेलं उत्तर दाखवतं. अशा प्रकारे आपण चुकलेलं उत्तर आणि बरोबर उत्तर पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. डी लाकडी पेटी बटन डिसेबल्ड. डी लाकडी पेटी डिसेबल. नेक्स्ट क्वेश्चन.
Question 2. संगणकाला पुरवलेल्या माहितीला काय म्हटले जाते? संगणकाला पुरवलेल्या माहितीला काय म्हटले जाते? संगणक A. आउटपुट, B. Processing. प्रोसेसिंग, C. Input. Button. D. Storage. स्टोरेज, C. B. A. संगणक A. Output. Button. इनपुट. C. संगणकाला Question 2 of 8. Web view. संगणकाला आता इथं उत्तर आपण बरोबर दिलेलं आहे. संगणकाला पुरवलेल्या माहितीचं उत्तर माहितीला काय म्हणतात तर संगणकाला पुरवलेल्या माहितीला काय म्हटले जाते? इनपुट म्हटले जाते. याचं उत्तर आपण बरोबर दिलं. Next question. नेक्स्ट Previous question. प्रिव्हियस क्वेश्चन पाहू शकता. Next question. नेक्स्ट क्वेश्चन Button. पाहूया. Question 3. मजकूर आणि आकृती टाइप करण्यासाठी प्रामुख्याने कोणते उपकरण वापरले जाते? मजकूर आणि टाइप करण्यासाठी कोणतं A. Printer. Printer. Button. B. Keyboard. कीबोर्ड. Question 3 of 8. व्हिडिओ मोठा Web न view. करता आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेन नाही करणार आहे, तर डायरेक्ट उत्तर आपण सिलेक्ट करत जाणार आहे. ठीक आहे. Next question. Next question. Question 4. D. C. प्रिंटरद्वारे कागदावर निकालाला काय म्हणतात? प्रिंटरद्वारे कागदाला निकालाला काय म्हणतात? B. A. Digital copy. डिजिटल कॉपी, B. Hard copy. Hard copy. C. Scan copy. स्कॅन Button. कॉपी, D. Soft copy. सॉफ्ट कॉपी. B. Hard copy. आता Hard आपण copy. प्रश्नामध्ये Button. काही प्रश्न मुद्दाम चुकवणार आहोत, कारण आपल्याला रिझल्ट कशा प्रकारे येतो ते बघायचं आहे नाही का. म्हणजे आपला अभ्यास समजा झाला असेल आणि तुमचं जर तुम्हाला एखादी चाचणी घ्यायची असेल तर एखादा PDF तुम्ही अपलोड करून याची चाचणी घेऊ शकता. ठीक आहे. C. Scan copy. B. A. Digital copy. डिजिटल कॉपी. Question 4 of 8. Next question. Question 5. खालीलपैकी कोणते उपकरण एकाच वेळी आहे? इनपुट आणि आउटपुट अशा दोन्ही प्रकारे कार्य करू खालीलपैकी कोणते उपकरण एकाच वेळी आहे? इनपुट आणि आउटपुट अशा दोन्ही प्रकारे कार्य करू शकते? खालीलपैकी कोणते उपकरण एकाच वेळी आउटपुट आणि इनपुट च्या स्वरूपाचे काम करू शकते? ठीक आहे. A. Joystick. B. Touchscreen. C. Scanner. D. Headphones. B. Touchscreen. Touchscreen, Button. ठीक आहे. Question 5 of 8. Collapsed. Next question. Next question. Button. Question 6. मोठ्या पडद्यावर किंवा भिंतीवर सादरीकरण प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी काय वापरतात? A. Monitor. Button. मोठ्या पडद्यावर किंवा Question 6. मोठ्या पडद्यावर किंवा भिंतीवर सादरीकरण प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी काय वापरतात? मोठ्या Hand one. पडद्यावर किंवा सादरीकरण करण्यासाठी काय दाखवण्यासाठी किंवा भिंतीवर किंवा पडद्यावर दाखवण्यासाठी काय प्रश्न. Question 6. मोठ्या पडद्यावर किंवा भिंतीवर सादरीकरण प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी काय वापरतात? मोठ्या Hand one. पडद्यावर किंवा भिंतीवर सादरीकरण दाखवण्यासाठी काय वापरतात? A. Monitor. Button. B. Webcam. C. Projector. D. Plotter. C. प्रोजेक्टर. ठीक आहे. Question 6 of 8. Next question. Question 7. वस्तूवरील किंमत आणि माहिती वाचून ती संगणकात पाठवण्यासाठी दुकानांमध्ये काय वापरले जाते? वस्तूवरील माहिती वाचून ती संगणकावर पाठवण्यासाठी संगणकात Question 7. वस्तूवरील किंमत आणि माहिती वाचून ती संगणकात पाठवण्यासाठी दुकानांमध्ये काय वापरले जाते? वस्तूवरील Hand one. किंमत आणि माहिती वाचून पाठवण्यासाठी संगणकामध्ये पाठवण्यासाठी काय वापरले जाते? ठीक आहे. A. Speaker. Speaker. Button. B. Microphone. C. Printer. Printer. D. Barcode reader. बारकोड Button. रीडर. आता बारकोड रीडर तुम्हाला बारकोड म्हणजे प्रत्येक गोष्ट समजा आता एखादा पार्ले बिस्किट पुडा घेतला किंवा व्हील साबण घेतला किंवा कोणतीही वस्तू घेतली की त्याच्यावरती एक बारकोड असतो. बारकोड रीडर बारकोड असतो. जसं की एक संख्यांमध्ये सम संख्यांमध्ये रेगाचे असे एक पट्टी असते आणि त्याच्या खाली एक संख्या लिहिलेली असते, एक नंबर लिहिलेला असतो, त्याला ते बारकोड म्हणतात. आपण ते नंबर वाचू शकतो, पण ते जे काय रीडरमध्ये समजा जे काय रेगामध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचू शकत नाही, ते फक्त संगणक वाचू शकतो. आता समजा मोबाईलच्या बॉक्सवर असेल किंवा साबणाच्या वरती पॅकिंगवरती असेल किंवा एखादं वॉटेवर तुम्ही जे काही पॅकिंग वस्तू घेताल त्या पॅकिंगच्या वस्तूवरती एक बारकोड असतो. बारकोड म्हणजे तो एक पर्टिक्युलर त्या वस्तूचा नंबर किंवा एक आधार कार्ड, थोडक्यात एका व्यक्तीचं आधार कार्ड समजूया. ठीक आहे. Next question. Button. समजा Previous प्रश्न question. सुटलेला आहे. D. Barcode reader. बारकोड रीडर. Question 7 of 8. Next question. Question 8. Question 8. संगणकाची मुख्य कार्य कोणत्या प्रमाणे पार पडतात? Heading 1. संगणकाची कार्य कोणत्या प्रमाणे पार पडतात? संगणकाची A. Storage to output to input to processing. Button. स्टोरेज, आउटपुट, इनपुट, प्रोसेसिंग. B. Input to processing to output to storage. इनपुट Button. प्रोसेस टू आउटपुट प्रोसेस. C. Output to input to storage to processing. आउटपुट टू Button. इनपुट प्रोसेस. D. Processing to storage to input to output. प्रोसेस Button. टू स्टोरेज, इनपुट आउट प्रोसेस. Question 8 of 8. Web done. Button. Not quite. Input. D. Processing to storage to input to output. Button. C.
ठीक आहे, Done. Button. डन करूया. Main. आता बघा इथे तुमचं रिझल्ट तयार झालेला आहे. तर रिझल्ट बघा कशा प्रकारे तयार झालेला आहे. Page. List. पेज लिस्ट. You did it. Quiz complete. Heading यू 1. डिड इट क्विज कंप्लीट. तुमची प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा असू दे किंवा चाचणी असू दे, जे काय असेल ते तुमची थोडक्यात चाचणी परीक्षा असू दे तुमची पूर्ण झालेली आहे. डिड इट क्विज कंप्लीट. 5 8. 5 8 63%. 63%. 63 मार्क पडलेले आहेत. Right. 5. राईट बरोबर 5 आलेले आहेत. Wrong. 3. 3 चुकलेले आहेत. Topics covered. Bullet. आता बघा इथं काय आहे, तर तुमचं एकंदरीत समजा 100 मार्काचा पेपर आहे. त्याने 100 मार्क धरलेले आहेत थोडक्यात. आणि तुमचं किती टक्के प्रमाणामध्ये एखाद्या विषयाची चाचणी कशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे, तुमचा एकंदरीत एका विषयाचा अभ्यास किती प्रमाणात झालेला आहे. तर तुम्हाला पूर्व चाचणी तुम्ही तुमची स्वतःची चाचणी घेऊ शकता इथं गुगल LLM नोटबुकच्या माध्यमातून. तर ती चाचणी कशा प्रकारे घ्यायची इथं सांगितलेलं आहे. आणि इथं टॉपिक कुठला कव्हर झाला आहे त्याची उदाहरणे पण घेतलेली आहे बघा. संगणकाची व्याख्या आणि कार्ये. संगणकाची व्याख्या आणि कार्ये. Bullet. Input उपकरणे. Input devices. इनपुट उपकरणे. इनपुट डिव्हायसेस. Bullet. Not quite. Input. Page. Output उपकरणे. Output devices. आउटपुट उपकरणे. आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. तर Scroll. Scroll. आउटपुट उपकरणे. Page. You did it. Page. Review quiz. रिव्ह्यू Button. क्विज. Retake quiz. Button. रिटेक क्विज. आता रिव्ह्यू आणि रिटेक हे दोन्ही करू शकता. रिव्ह्यू म्हणजे तुम्ही किती प्रश्न सोडवले, काय सोडवल्याचं एकंदरीत चाचणी पाहू शकता. आणि रिटेक म्हणजे पुन्हा प्रकारे चालू करू शकता. तर आपण इथं बॅक घेऊया. संगणक प्रश्न. Back. Button. Retake quiz. Retake. Button. Review quiz. Retake. Retake quiz. Question 1. संगणक कम्प्युटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? संगणक Heading one. हे पहिल्या प्रश्नापासून चालू झालेलं आहे. ठीक आहे. तर इथं बॅक घेऊया. Share but संगणक back. आता बघा इथं काय करायचं आहे. आता समजा तुम्हाला प्रश्नमंजुषा. Quiz. Button. क्विज तयार करायचे म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करायची असेल तर इथं समजा सिम्पली क्विजवरती क्लिक करायचं आहे. Customize quiz. कस्टमाइज क्विज. Number of questions. नंबर ऑफ क्वेश्चन्स. Fewer. Button. फिवर. Selected. Standard default. स्टँडर्ड Button. डिफॉल्ट. Move. Button. मोर. Move. Select. Level up. Selected. Move. More. Button. Standard Standard. default. Fewer. Default. Button. तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथं प्रश्नपत्रिका ठेवू शकता तुमची. म्हणजे तुम्ही इथं Number of questions. नंबर ऑफ क्वेश्चन ठेवू शकता. Fewer. फिवर. Standard default. Standard. Button. स्टँडर्ड बाय डिफॉल्ट असते. Standard default. Move. Button. मोर. Level of difficulty. लेवल ऑफ डिफिकल्टी. तुम्ही समजा पहिल्यांदा एखादा विषयाचा अभ्यास केला असेल तर तुम्ही लेवल कशा प्रकारे ठेवणार आहात. Easy. इझी Button. ठेवणार आहात. Selected. Medium. Default. Medium. Hard. हार्ड. Button. तर समजा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास केला असेल Selected. आणि Easy. तुम्हाला वाटत असेल तर इझीमध्ये करून घेऊया. इझीमध्ये करू शकता. त्याच्यानंतर Selected. Medium. Default. आता तुमचा Button. दोनदा अभ्यास झालेला आहे आणि मीडियम टू इझी टू मीडियमवरती तुम्ही ठेवू शकता. मीडियमवरती ठेवू शकता आणि Hard. हार्ड. Button. आता समजा तुम्ही एकदम परफेक्ट अभ्यास झालेला आहे तरी पण तुम्हाला असं वाटतं की बाबा एकदा माझी चाचणी व्हायलाच हवी, म्हणजे आपण एकदा चाचणी घेऊया म्हणजे उद्या परीक्षेला जायला तयार आहोत. तर अशा वेळेस तुम्ही हार्ड इथे सिलेक्ट करू शकता. Sources. सोर्सेस. Selected sources. सिलेक्ट Dialog. सोर्सेस. इथे 30 Close. PDF आहे बघा. Tick. Tick. Generated PDF underscore 1,787 million. Done. डन Button. करत नाही मी इथं कारण अनेक इथे Back. क्वेश्चन मार्क तयार होऊ शकतो. Selected source. Prompt. प्रॉम्प्ट. What should the quiz focus on? व्हॉट शुड यू End of. फोकस ऑन. आता समजा तुमचं एखादं पुस्तक आहे इतिहासाचं, साम्राज्यवाद, वसाहतवाद, त्याच्यानंतर पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध किंवा पहिल्या महायुद्धाचे परिणाम आणि झालेले परिणाम जगावरतील आणि शीतयुद्ध असे समजा तुमचे चॅप्टर आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या महायुद्धाचा अभ्यास जमतोय, दुसऱ्या महायुद्धाचा पण जमतोय आणि शीतयुद्ध किंवा शीतयुद्ध की त्याला शीतयुद्ध जे आहे ते चौथं महायुद्ध होतं, सॉरी तिसरं महायुद्ध होतं. शीतयुद्ध हे तिसरं आहे. तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर फोकस करण्यासाठी तर तुम्ही तिथं त्या चॅप्टरच्या हिशोबाने तुम्ही तिथं त्या फोकस केला तर तो चॅप्टर जो आहे शीतयुद्धाचा किंवा दुसऱ्या महायुद्धावरचे परिणाम या जो चॅप्टर आहे त्याच्यावर तुम्ही फोकस केला तर तो तिथल्या ज्या पॉईंट्स आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करेल. समजा तुमचा जो तुम्ही अभ्यास रिकवर करायचा आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अभ्यास टफ आहे तर तो तुम्ही अवघड आहे तो तुम्ही चॅप्टर इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ते क्विज Customize quiz. सिलेक्ट करून English default. इंग्लिश Button. डिफॉल्ट असते. बाय डिफॉल्ट परत तुम्ही ते Close. लँग्वेज Accept. English. S. Philip. Rock. Indonesia. Attack. Black. Malak. Nate. Not. What. Slow. Type. Turks. That. Ski.
slowly. भरपूर भाषा आहेत आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण 2-3 व्हिडिओमध्ये बोललो आहोत भाषांबद्दल. नेपाली, मराठी. तर मराठी अर्थ आपण सिलेक्ट करूया. आता इथे सिंपल डन करा. जनरेटवरती क्लिक केला की तुमचा विषय इथं जनरेट सुरू होणार आहे. ठीक आहे. तर मी जनरेटवरती क्लिक करत नाही कारण मी इथं ऑलरेडी जनरेट करून ठेवलेलं तर तुम्हाला दाखवलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आपला अभ्यास झाला असेल भरपूर. तर उजळणी घ्यायचं आहे किंवा परीक्षा चाचणी परीक्षा कशा प्रकारे द्यायची आणि क्विज क्वेश्चन मार्क कशा प्रकारे सोडवायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपलं नक्कीच काही ना काही गोष्टी शिकायला मिळालं असेल. तुम्हाला अभ्यासाला फार उपयोग झाला असेल असं आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. नवीन एका व्हिडिओचं नवीन एका माहितीचा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. विद्यार्थी बंधू भगिनींचे अभ्यास करत राहा, टेक केअर. आपल्या अभ्यासावरती आपला फोकस राहा असे आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. बाय बाय, टेक केअर.